रायगड जिल्ह्यात सध्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे। कर्जत तालुक्यातील 3 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच बंद घराचे कडी कोयंड्या तोडून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उकल करत ताब्यात घेतले। चोरट्यांकडून लाखोच्या दागिन्यांसहित मोटरसायकल ताब्यात घेतली आहे व गुन्ह्यातील 2,26,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालक यांना परत केला आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:40 वाजण्याच्या सुमारास केईएस शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी आलेल्या 3 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने 2 अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवरून पाठीमागून येऊन जबरीने खेचून चोरी करून प्रसार झाल्याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम 392 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तसेच दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 व 4:15 वाजण्याच्या दरम्यान साई गणेश अपार्टमेंट सी विंग रूम नंबर 104 मालवाडी रोड नाना मास्तर नगर कर्जत येथे राहणारे दिलीप रामचंद्र भोईर यांचे बंद फ्लॅटचा कडी कोयंड तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल दिवसा घरफोडी चोरी करून नेला होता। याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम 380 454 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करून आरोपी यांनी घरफोडी आणि गळ्यातील दागिने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 2,26,500 किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मॉडेलची मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे। सदर दोन्ही गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला एकूण 2,26,500 रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालक यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।